9च्या 9 जागा मराठा कुणबी निवडून आले. आता मग फलटणचं पंचायत समिती सभापती पद कुणी घेतलं? दौंडचं नगराध्यक्षपद दुर्गादेवी जगदाळे. कोल्हापूरच्या महापौर रूपराणी निकम यांची नावं का घेतोय? ते ओबीसीच्या जागा होत्या. दुर्गादेवी जगदाळे साहेब, देवकर साहेब, त्यांच्या विरोधात एक नाभिक समाजातलं सामान्यातलं सामान्य कुटुंब त्यांच्या विरोधात उभं होतं. त्या दुर्गादेवी जगदाळे या देशाच्या स्वातंत्र्य पहिल्या कालखंडामध्ये 60-70च्या दशकामध्ये ज्या जगदाळे कुटुंबियामधला पहिला दुसरा आमदार होता, 3 टर्म आमदार होता जगदाळे. ज्या जगदाळे कुटुंबीय म्हणजे कोण ते सांगतो. नेपाळ राजघराण्याचे राजकुमार प्रिन्स, नेपाळच्या राजघराण्याचा राजकुमार म्हणजे जगदाळे कुटुंबीय. बडोद्याच्या गायकवाड घराण्याची रक्तसंबंधाचं नातं म्हणजे जगदाळे कुटुंबीय. त्या जगदाळे कुटुंबियांनी दौंडचं नगराध्यक्षपद ओबीसी साठी राखीव झाल्यानंतर कुणब्याचा दाखला आणला, ओबीसीचं प्रमाणपत्र काढलं, निवडणूक लढली आणि त्या दौंडच्या नगराध्यक्षा झाल्या. आता राज्य मागासवर्ग आयोगाचा माजी सदस्य म्हणून आणि एक मेंढपाळाचं पोरग ज्याला संविधान, सामाजिक न्याय थोडाफार अभ्यासता आला म्हणून त्या नेपाळच्या राजघराण्याशी संबंध असलेल्या राजकुमार असलेल्या माणसाशी काय सामाजिक दुजाभाव झाला असेल व कुणी त्यांच्यावर सामाजिक दुजाभाव केला असेल व कुणी त्यांना त्यांच्या मनामध्ये थोडीशी अपमानाची वागणूक निर्माण होईल असं त्यांच्या जातीवरून त्यांना कुणी बोललं असेल व. अरे गावातला एखादा नाभिक समाजाचा माणूस वतनदाराच्या वाड्यावर जात असताना 2 मिनिट उशीर झाला तर त्याची आयमाय काढली जाते. आजही मी मागचं तर सांगतच नाही. एखादा मेंढपाळ, बहुसंख्येने लोकसंख्या असलेल्या या माझ्या बांधवांना सांगू इच्छितो, आजही एखादा मेंढपाळ अरे पावसाळा आणि उन्हाळ्याच्या मध्ये स्थलांतर करत असताना त्याची डोकी फोडली जातात, त्याला मारले जातात. गबाळ आलंय, रियाला धनगर आलाय, मेंढरं पळवली जातात. तुमच्याकडे बघण्याचा दृष्टिकोन काय? काय झालं तुमचं आमचं? गावागावात आपलं गाव झालं, भावकीत भांडायचं, एकमेकाची जिरवायची. कधी बोलणार? कोण अभ्यास करणार? कोण एकमेकाला समजून घेणार? कोण पातीची भाषा बोलणार? कोण समूहाची भाषा बोलणार? कोण ओबीसीची भाषा बोलणार? आज रोजी महाराष्ट्रामधलं ओबीसीचं आरक्षण संपलंय. या महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना जाहीर आव्हान आहे. ज्या भाजपचा डीएनए ओबीसी तुम्ही म्हणता, ज्या भाजपला भटा बामणांच्या गल्ल्यामधून, वस्त्यामधून, तांड्यावर, पाड्यावर, वस्त्यावर, दुष्काळी भागामध्ये घेऊन जाण्याचं काम ज्या स्वर्गीय गोपीनाथराव मुंडेंनी, स्वर्गीय नासफ फरांदेंनी आणि अण्णासाहेब डांगे यांनी केलं, त्याच ओबीसींना आणि भटक्यांना तुमच्या कालावधीमध्ये तुम्ही वाऱ्यावर सोडले. हे मी अभ्यासानं, जबाबदारीनं आणि तुमचा आदर बाळगून तुमची निवड आम्ही का केली? तुमची निवड यासाठी केली, या महाराष्ट्रातल्या वतनदारांनी, कारखानदारांनी, भांडवलदारांनी आम्हाला नेहमी अपमानाची वागणूक दिली. अरे एखादं तिकीट आम्हाला कधी मिळू शकलं नाही, आमच्या लोकसंख्येचा कधी विचार झाला नाही, कधी आम्हाला एखाद्या कारखान्याचा लेटर ऑफ इंटेंट मिळाला नाही. म्हणून आम्ही त्यांना वैतागून त्यांच्याबरोबर धडका घेऊन आम्ही तुमची निवड केली. आणि तुम्ही सत्तेत आल्यावर तुम्ही काय केलं? इकडं कारखानदार, इकडं भांडवलदार. आमचं काय? गावगाड्यातल्या ओबीसींना आता काही गोष्टी सांगायची वेळ आली. हा पुरोगामी महाराष्ट्र म्हटला जातो, फुले शाहू आंबेडकरांचा महाराष्ट्र म्हटला जातो. ज्या फुले शाहू आंबेडकरांच्या महाराष्ट्रानं देशाला स्वतंत्रता, बंधुता, सामाजिक न्याय, लोकशाही दिली, त्या महाराष्ट्रामध्ये ओबीसी वाऱ्यावर सोडलेला आहे. एकही माणूस तुमच्या बाजूने बोलायला तयार नाही. एकही आमदार ओबीसीची बाजू घ्यायला तयार नाही. एकही मंत्री तुमची बाजू घ्यायला तयार नाही. मी तुम्हाला राजकारणातली उदाहरणं सांगितली. मी तुम्हाला शिक्षकाच्या नोकर भरतीतलं तुम्हाला आकडेवारीनिशी तुम्हाला काही गोष्टी सांगू शकतो. गेल्या 10 वर्षामध्ये यूपीएससी मधली ओबीसींची यादी काढा.
खूप जबाबदारीने बोलतोय बरं का. UPSCची यादी काढा, ओबीसीच्या जागा ढापल्या कुणी याचा अभ्यास करा. अरे 10 वेळा हल्ले केले राव आमच्यावर. आम्ही बोलतोय, आमचा हक्क अधिकार आम्हाला आमच्या ताटातला आम्हाला राहू द्या. तुम्हाला SABC दिलंय, तुम्ही जरूर घ्या. तुम्हाला EWS दिलंय, तुम्हाला जरूर घ्या. ही लढाई गेल्या 3-3.5 वर्षापासून आम्ही लढतोय. बाबा हो, किती बोलायचं, काय बोलायचं, कसं कसं बोलायचं. चळवळी अनेकांनी लढल्या. प्रत्येकानं प्रत्येकाच्या मगदुराप्रमाणे इथं आंदोलन केलं, क्रांती केली, बंडाची